नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6च्या घरात विशाल आणि राकेश यांच्या राड्यावर बिग बॉसने तर शिक्षा सुनावली, पण रितेश यावर काय निर्णय देणार हे सगळ्यांनाच पाहायचं होतं. या आठवड्यात बिग बॉस मराठी 6च्या भाऊच्या धक्क्याची प्रतीक्षा जरा जास्तच होती. याचं कारण म्हणजे विशाल आणि राकेश यांच्यात झालेला राडा, जो चांगलाच गाजला. अजूनही हा मुद्दा तापलेलाच आहे. नॉमिनेशनच्या वेळी विशाल आणि राकेश यांच्यात हाणामारी झाली. विशाल आपल्या आणि इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतो असं म्हणत राकेशने त्याला नॉमिनेट केलं. यावर विशाल भडकला आणि त्याने राकेशलाही आपल्या वयावर बोलतो असं म्हणत त्याच्या घटस्फोटाचा मुद्दा उकरून काढला. यामुळे राकेशही संतप्त झाला. यानंतर दोघांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. घरातील सदस्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यातील आक्रमकता पाहून शेवटी बिग बॉसने मध्यस्थी केली आणि राकेशला या आठवड्यासाठी तर विशालला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं. यानंतर बापट कुटुंबाने विशालने नियमांचा भंग केल्याचं म्हणत त्याच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणारं प्रसिद्धी पत्रक जारी केलं. तसंच सोशल मीडियावर विशाल विरोधात सूर उमटू लागले. बहुतेकांनी राकेशला पाठिंबा देत विशालला घराबाहेर काढण्याची मागणी केली. यानंतर सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं ते भाऊंचा धक्का आणि रितेश देशमुखकडे. रितेश यावर काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. अखेर भाऊंचा धक्क्याचा तो प्रोमो समोर आला. राकेश आणि विशाल यांच्या राड्याचा मुद्दा रितेशने भाऊंच्या धक्क्यावर उपस्थित केला. रितेश विशालला सुनावताना दिसतो आहे. तो म्हणतो, विशाल, तुम्ही राकेशांना धक्का नाही मारलात, तुम्ही जी जिंकण्याची ट्रॉफी आहे तिला धक्का मारला आहात. तुम्हाला थेट सांगतो, महाराष्ट्राला हे आवडलं नाही आणि हे खपून घेतलं जाणार नाही. रितेशने विशालची चांगली शाळा घेतली आहे, पण नेमकी आता त्याला काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.